नमस्ते सर्वांना. आज आपण जनरल स्टडी पेपर 3 याबद्दल चर्चा करणार आहोत. चर्चा करण्याअगोदर आपण 3 पॉइंटवर यामध्ये लक्ष देणार आहोत. त्याच्या प्रथम पॉइंट म्हणजे काय? सिलेबस काय? नंबर 2 म्हणजे रिसोर्सेस कोणकोणते यूज केले पाहिजे. नंबर 3 म्हणजे या पेपरला कशा पद्धतीने टॅकल केलं पाहिजे. आता सिलेबसला आपण काय करणार आहे? लिंक बुकची देणार आहे आणि त्यानंतर कशा पद्धतीने टॅकल करायचं या 3 पॉइंटवर काम करणार आहोत. तर पहिलं सर्वप्रथम आपल्याला काय करायचं याचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नावाचा एक पॉइंट येतो. नंबर 2 टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाचा एक पॉइंट येतो. नंबर 3 एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम नावाचा एक सब्जेक्ट येतो. नंबर 4 इंटरनल सिक्युरिटी नावाचा एक सब्जेक्ट येतो. आणि नंबर 5 म्हणजे काय? तर डिझास्टर मॅनेजमेंट. आपण ह्या पॉइंटला आहे ना, या पॉइंटला आपण जिओग्राफीच्या जीएस फर्स्ट मधला जो जिओग्राफी पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, त्याच्यानंतर खाली डिझास्टर मॅनेजमेंटचा पॉइंट ऑफ व्ह्यू, या दोघांशी लिंक करून इंटरलिंकिंग करून देखील अभ्यास करू शकतो. आणि सर्वप्रथम बघूया आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे रिसोर्सेस काय काय. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे रिसोर्सेस ज्यावेळेस प्रिपरेशन कराल ना, तुम्ही काही 4 ते 5 गोष्टी आहेत त्या गोष्टीवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. एक म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची एक एनसीईआरटी येते. ती एनसीईआरटी प्रॉपर यूज करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रिसोर्सेस, ऍग्रीकल्चरच्या रिलेटेड, इंडस्ट्रीच्या रिलेटेड भरपूर सारी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे रिलेटेड कन्सेप्ट जे आहे ना, संकल्पना यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. हिंदी लँग्वेजमध्ये पण येते आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये पण येते. पण ज्यावेळेस आपण अंडरस्टँड करतो ते आपण मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा आपण रिटर्न करू शकतो. सो हे बुक एक रेफर केलं पाहिजे. नंबर 2 गव्हर्नमेंटचं जे बजेट येत असतं, जे इकॉनॉमिक सर्व्हे येत असतो ना, हा इकॉनॉमिक सर्व्हे झालं, एक बजेट झालं, हे खूप इम्पॉर्टंट असतं. याचा जो डेटा असतो, जे फॅक्ट्स असतात ना, ते इम्पॉर्टंट असतात. ते आपण आन्सर रायटिंगमध्ये जे डाटा, जो फॅक्ट्स आपण जे इनपुट करतो ना, आपले मार्क्स वाढण्याचे भरपूर काही चान्सेस असतात. म्हणजे आपल्या जे बरोबरचे लोक असतात, काही लोक काय जनरलाइज करून आन्सर लिहितात, पण काही लोक फॅक्च्युअल एक्झॅक्ट काय विचारलंय त्याच्यावर पॉइंटवर हिट करतात आणि त्यांचे मार्क्स वाढण्याचे चान्सेस तिथं भरपूर काय असतात. तसं बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी वाचणं फार गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त काय करायचं माहिती आहे का? आपला जो कुरुक्षेत्र नावाचं एक मॅगझिन येत असतं. त्या मॅगझिनमध्ये जे काही आर्टिकल येतात ना, ते फार इम्पॉर्टंट असतात. त्याला तुम्ही यांच्याशी लिंक करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, योजना नावाची एक मॅगझिन येते गव्हर्नमेंटची. ही योजना मॅगझिन, कुरुक्षेत्र मॅगझिन, या 2 मॅगझिन या पेपर जीएस 3 साठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि याच्या काही पार्ट आहे ना, तुम्ही जीएस 2 साठी सुद्धा युज करू शकता. असं नाही की जीएस थर्डला युज करतात, सेकंडला नाही युज करतात. कुरुक्षेत्राचे काय आर्टिकल येतात, योजनाचे काय आर्टिकल येतात, याच्यामध्ये सुद्धा युज करता येईल. सो अशा पद्धतीने याचं प्रिपरेशन केलं पाहिजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं. आणि याचा सिलेबस समोर ठेवायचा. प्रत्येक आता एक फॉर एक्झाम्पल ऍग्रीकल्चर रिलेटेड एखाद्या नाही का आपलं ऍग्रीकल्चरच्या रिलेटेड आहे ना, एखादी संकल्पना आली, ती संकल्पनाचा याचं कुरुक्षेत्रामध्ये कुठं कुठं दिलेली आहे, तर त्याच्याबद्दल अभ्यास करायचा. न्यूजपेपरच्या रिलेटेड काय काय चाललेलं आहे. कुरुक्षेत्र आपलं जे रमेश सिंग नावाचं एक बुक आहे, हे रमेश सिंग नावाचं एक बुक आहे ना इकॉनॉमिकची, याच्यात सुद्धा खूप सुंदर संकल्पना दिलेल्या आहे इकॉनॉमिकच्या, त्या सुद्धा युज करू शकता तुम्ही. अशा पद्धतीने इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला टॅकल करायचं आहे. आणि नंबर 2 आता हे झालं. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटचा पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जेव्हा प्रिपरेशन कराल ना, तर करंट अफेअरच्या रिलेटेड आहे ना, भरपूर सारे आर्टिकल येत असतात. ते जर तुम्ही चांगलं रीड केलं ना, तर इथे यूज होऊ शकतो. आणि नंबर 2 फॅक्ट आणि कन्सेप्टवर जायचं असेल ना, तुम्ही ना शंकर सिंगचा एक बुक आहे, शंकर द एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, हे बुक चांगलं यूज करा. शंकर आय-ए-एसचं, ते शंकर आय-ए-एसचं बुक चांगलं यूज केल्यानंतर इथं भरपूर साऱ्या संकल्पना क्लिअर होणार आहे. आणि नंबर 3 डिझास्टर मॅनेजमेंट आहे ना, तुम्ही करंट अफेअरच्या माध्यमातून कव्हर करू शकता. नंबर 2 काय जीएस फर्स्ट मध्ये जो जिओग्राफी कंपोनंट आहे, त्याच्या खाली डिझास्टर कंपोनंट आहे ना, त्याच्याशी लिंक करून आहे ना डिझास्टर मॅनेजमेंट कव्हर करू शकता. सो डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट कंप्लीट झालं. आणि आता काय राहिलं? इंटरनल सिक्युरिटी. इंटरनल सिक्युरिटीच्या बाबतीत आहे ना, आपलं हे जे बुक आहे, अशोक कुमारांचं बुक आहे, याच्यामध्ये ना कन्सेप्ट जे दिलेले आहेत ना, ते खूप सुंदर दिलेले आहेत. याच्यात सुद्धा तुम्ही ना याच्यात प्रॉपर शांततेनं वाचलात ना, तर त्याच्यात काही नोट्स काढायच्या सेपरेटली सिलेबसची लिंक करून. आणि नंबर 2 काय करायचं माहिती आहे का? फॉर एक्झाम्पल आहे ना, सायबर सिक्युरिटी झाला, करंटला जे इश्यू झाला, डिफेक्ट झालं, परत आयटी ऍक्ट पास झाल्यानंतर सुद्धा नाही का त्याचे पॉझिटिव्ह काय साईन काय, निगेटिव्ह साईन काय, त्याच्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस काय काय होणार आहे. नंबर सोशल मीडियाचे पॉझिटिव्ह साईन काय, निगेटिव्ह साईन काय, या सगळ्या गोष्टी ना प्रॉपरली करंटच्या रिलेटेड स्टडी करायचे आणि त्याला इंटरनल सिक्युरिटीचे जोड द्यायचे. आणि अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे युपीएससी आणि एमपीएससी याच्यामध्ये कम्प्लिटली डिफरन्सेस आहे. आता करंटला सिलेबस तर लिंक केलेला आहे, परंतु एमपीएससीच्या ज्या गॅझेटेड पोस्ट, डेप्युटी कलेक्टर डिवाइस विथ तहसीलदार, याला जो सायन्स आणि हे फॅक्च्युअल टाईपमध्ये विचारलं जातं. पण मेन्सच्या बाबतीत आहे ना, हे आपल्याला करंट रिलेटेड जायचं. करंट रिलेटेड म्हणजे एका वर्षाच्या नाही का सिलेबसच्या रिलेटेड, स्पेसच्या रिलेटेड काय काय चाललेलं आहे. म्हणजे भरपूर सारे करंटच्या रिलेटेड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा कंपोनंट कव्हर करायचा मेन्सच्या दृष्टिकोनातनं. मग प्रिलिमच्या दृष्टिकोनातनं काय करायचंय? फॅक्टवर जायचं. पण युपीएससीचं वेगळं आहे. युपीएससीच्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातनं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं ज्यावेळेस प्रिपरेशन करतो ना, तर करंटच्या रिलेटेडच जायचं, फॅक्ट वाईज जायचं नाही. सो अशा पद्धतीने आपण जीएस 3 कव्हर करू शकतो. आणि या पद्धतीने प्रिपरेशन केलं ना, आपल्याला जीएस 3 टॅकल होणं फार सोपं पडतं. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.